सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही। सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स। पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ। लग्न कार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी। ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना। सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने। आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर। संपर्क 9372 संगमनेर शहरातील श्रीरामनगर भागात असलेल्या चारचाकी शॉपच्या दुकानावर 6 जणांनी दरोडा टाकून जवळपास 2,60,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केलाय। धीरज पावडे, पिल्या घोडेकर, वरद लोहकरे, दीपक वैराळ, संदीप संजय वाल्हेकर उर्फ जब्या, त्याचबरोबर निखिल उर्फ अजय विजय वाल्हेकर आणि त्यांच्यासोबत असलेल्या 2 अनोळखी इस्मांनी या दुकानामध्ये प्रवेश करून दुकानातील मॅनेजर बाळासाहेब भुजबळ त्याचबरोबर दुकानचे मालक शिरीष अनंत शहाणे यांना मारहाण केली। दरोडेखोरांनी कोयत्याचा धाक दाखवत मॅनेजर बाळासाहेब भुजबळ यांच्याकडून टेबलच्या काउंटरची चावी घेऊन काउंटरमधील पैसे काढून घेतले, तर कोयत्याच्या हत्याराचा धाक दाखवत बळजबरीनं गळ्यातील 2.5 तोळ्यांची चैनही चोरून नेली। तर या घटनेविषयी DYSP डॉक्टर कुणाल सोनवणे यांनी सविस्तर माहिती दिली आहे। काल संध्याकाळी संगमनेर शहरातील श्रीरामनगर शेजारी बालाजी कार रिपेरिंग सेंटर येथे संध्याकाळच्या सुमारास फिर्यादी व त्यांच्या रिपेरिंग शॉपमधील मॅनेजर हे दुकानात असताना तिथे 7 ते 8 इसम आले आणि त्यांनी तिथे त्यांना कोयत्याचा धाक दाखवून तिथे लूटमार केलेली आहे। आपण त्यांच्या फिर्यादीवरनं संगमनेर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे आणि यापैकी 3 आरोपी यांना काल रात्रीच अटक केलेली आहे। तसेच इतरही आरोपी आपण त्यांचा शोध घेत आहोत आणि त्यांना अटक केली जाईल। गुन्हेगारांची काही इतर पार्श्वभूमी आहे? यातील अटक गुन्हेगार आहे त्यांचे मागील गुन्ह्यांचा देखील रेकॉर्ड आहे आणि त्यातले काही जे गुन्हेगार आहेत ते नुकतेच जामिनावर देखील सुटलेले आहे। तर त्यांच्यावर आपण मागच्या सर्व गुन्हेगारीचा पूर्वइतिहास तपासून आपण त्यांच्यावर प्रभावी प्रतिबंधक कारवाई आपण करणार आहोत। तर हा दरोडा टाकल्यानंतर जिजामाता उद्यान यांच्या गेटवरून जाणारी महिला भाग्यश्री दिलीप गायकवाड राहणार चैतन्यनगर या महिलेच्या गळ्यातील 15 ग्रॅम वजनाचं मंगळसूत्र या दरोडेखोरांनी हिसकावून नेलंय। या घटनेची माहिती समजताच शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र देशमुख त्याचबरोबर DYSP डॉक्टर कुणाल सोनवणे यांनी घटनास्थळी जाऊन सविस्तर माहिती घेतली। यातील 3 दरोडेखोरांना तात्काळ अटक करण्यात आली असून फरार दरोडेखोरांचा शोध संगमनेर शहर पोलीस घेत आहेत। बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर। दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडार मध्ये।